उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। चांदवड शहरातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य चांदवड तालुका व शहर पदाधिकारी नियुक्ती व मार्गदर्शन मेळावा संपन्न। राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक तथा समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आज चांदवड येथे चांदवड तालुका चर्मकार संघाच्या मेळाव्यात चर्मकार समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी आणि विकासासाठी एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन केले। चांदवड तालुका चर्मकार महासंघाचा मेळावा शनी मंदिर परिसरातील हॉलमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या प्रसंगी ते बोलत होते। चर्मकार समाजातील प्रत्येक नागरिकांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, नोकरीपेक्षा व्यवसायात उतरून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे। यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ समाजातील प्रत्येकाच्या पाठीशी मी उभा राहील। समाजासाठी असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे, यासाठी महासंघ नक्की मदत करेल। मेळाव्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव श्री दत्तात्रय गीतिसे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिलीप भाऊ कानडे, उपाध्यक्ष श्री शैलेश सोनवणे, नाशिक जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष श्री प्रदीप आहिरे उपस्थित होते। मेळाव्यात चांदवड तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आले। अध्यक्ष मनोहर आहिरे, कार्याध्यक्ष प्रभाकर घोलप, सचिन धाकराव, सल्लागार विजय धाकराव, चांदवड शहराध्यक्ष जयेश पारवे, कार्याध्यक्ष श्रीकांत वाघ, सचिन बडोदे, सल्लागार गोपी बडोदे, तर युवा अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब पठाडे, कार्याध्यक्ष गोरख साळी, सचिन भोळे, महासचिव ओमकार धाकराव आणि इतर सदस्य आदींच्या नावांची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। सूत्रसंचालन बाळासाहेब धाकराव यांनी केले व चर्मकार बांधवांनी व महिलांनी आभार मानले। मीटिंग झाली। समाज मोठा आहे चांदवडमध्ये आणि म्हणून असं वाटतं की ज्या ठिकाणी मोठा समाज आहे तो एकत्रित आला पाहिजे। या संघटनेचा मूळ उद्देशच आहे की समाजाला एकत्र करणं, जागरूक करणं आणि संघटित करणं। त्याचं कारण असं आहे की आपण संघटित नसल्यामुळे आपल्यावर किती अन्याय होतात हे माहीत नाही। गावागावामध्ये आपले लोक 2 घरं 4 घरं 10 घरं असतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संकटाला तोंड द्यावं लागतं, परंतु संघटित नसल्यामुळे कोणाला सांगायचं? मग तो अन्याय सहन करणं आणि जे पदराला येईल ते भोगणं, याच्या पलीकडे समाजाच्या पदरात काही पडत नाही। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।